तो प्रवेश करत असताना निश्चितपणे थोडंसं दुःखही वाटलं, कारण आपण 35 वर्ष काम केल्यानंतर पक्ष सोडतोय तरी वाटतंय की आपण नक्कीच छत्रपती संभाजीनगर घोडेले खरे साहेब माझे नेते आहेत, माझे गुरुजी आहेत. निश्चितपणे त्यांना वाईट वाटलं म्हणून थोडंसं मनात वाईट वाटलं, त्या भावनेने त्यांनी असं काही बोलले असतील. सर काय सांगाल तुम्ही आज शिंदे सेनेत प्रवेश केलाय काल, काय कारण होतं ते? होय, जवळपास 35 वर्षाच्या कामानंतर शिवसेनेचा एक कनिष्ठ कार्यकर्ता म्हणून मी काल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, तत्कालीन आणि आत्ताचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मी स्वतः, माझी पत्नी माजी महापौर अनिता गोडेले मॅडम, आनंद गोडेले आणि उद्योगपती राजेंद्र कोंडलवाल आम्ही प्रवेश केला. आणि या प्रवेशाच्या वेळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब, जिल्हाप्रमुख राजेंद्रजी जंजाळ साहेब. खरं तर या प्रवेशाकरता पुढाकार घेतला मान्य संजयजी शिरसाट साहेबांनी, आणि तो प्रवेश करत असताना निश्चितपणे थोडंसं दुःखही वाटलं, कारण आपण 35 वर्ष काम केल्यानंतर पक्ष सोडतोय. परंतु एक समाधानाची बाब एवढीच की ज्या पक्षामध्ये मी प्रवेश केला त्याची विचारधारा ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी आम्हाला शिकवण दिली होती, एक हिंदुत्वाची आणि समाजसेवेची, ती विचारधारा घेऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांचा पक्ष या ठिकाणी पुढं वाटचाल करतोय, म्हणून आम्ही त्या पक्षामध्ये प्रवेश केला. दुसरं या ठिकाणी सांगायचं म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने आम्हाला नाकारलं. जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने या ठिकाणी दिसून आला, आणि जनतेचा सुद्धा रेटा होता की एक आपण या विचारधाराशी कुठंतरी जुळून आपण या समाजात काम करावं. मी समाजामध्ये जवळपास 17-18 तास काम करत असतो, आणि निश्चितच लोकांचे विकास कामं असतील, शहराची प्रगती असेल, एक विजन ठेवून या ठिकाणी एक मला वाटतं सत्ता आणि सत्ताधारी पक्षात असणं गरजेचं असतं. आणि त्या भूमिकेने मी आणि माझ्या पत्नीने काल शिंदे सेनेत प्रवेश केला, आणि माझ्या भूमिकेचं आपण बघताय अनेक लोक या ठिकाणी स्वागत करतायत. अनेकांना ही भूमिका आवडली, आणि निश्चितपणे चांगलं काम करण्याची संधी आहे. मी आपल्याला याच्यामध्ये असं आहे की तुम्ही पक्ष प्रवेश करताना काही शब्द घेतलाय का, म्हणजे पुढे काही शब्द मिळालाय का तुम्हाला? मी तर सगळ्यात पहिले एक खुलासा केला, तो सांगतो की मी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कोणावर माझी नाराजगी नाही, कोणावर माझा आरोप नाही. मी या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे मनापासून आभार मानतो. त्यांचे उपकार मी कधी विसरू शकत नाही. एका घरामध्ये 2दा महापौर होण्याची संधी मातोश्रीने आम्हाला दिली, म्हणून आज जरी वैचारिक मतभेदामुळे मी बाहेर असलो तरी माझ्यावर, माझ्या परिवारावर या उद्धव साहेबांचे मातोश्रीचे अनंत उपकार आहेत, ते मी विसरणार नाही. काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही काही अपेक्षेने किंवा काही कमिटमेंट घेऊन किंवा काही बार्गेनिंग करून, निश्चित असं कुठलंही मी या ठिकाणी बार्गेनिंग केलेलं नाही, कुठलीही अपेक्षा व्यक्त केली नाही, बाकीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये मला रस नाही. मी फक्त एकच सांगितलं की मला फक्त पक्षात काम करण्याची संधी द्या, आणि साहेबांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी, की तुमचा मान सन्मान होईल, तुम्हाला निश्चितपणे न्याय दिला जाईल, भविष्यामध्ये तुमचं जे काही असेल तुमच्या माध्यमातून पक्ष वाढवण्याचं काम आपण करूया, एवढं मान्य केलं शिंदे साहेबांनी निश्चितपणे चर्चेच्या दरम्यान सांगितलं. तरी वाटतंय की आपण नक्कीच छत्रपती संभाजीनगर घोडेले चंद्रकांत खैरे आणि नंदकुमार घोडेले म्हणजे एका नाण्याच्या 2 बाजू शहराने बघितल्या, परंतु आता त्यांना दुःख आहे कुठतरी, आता ते एकत्र दिसणार नाही, त्यांच्यामुळे त्यांना असं अनावत आहे. संजय सरोदे, V9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.
35 वर्ष. तुम्ही तिकडे गेल्यानंतर त्यांच्याशी आम्ही संवाद साधला. ते म्हणले की एक महापौर नंदकुमार घोडेले यांना 2 वेळास महापौरपद ठाकरेंनी दिलं. मातोश्रीहून त्यांना एवढा आशीर्वाद होता. मात्र त्यांच्या स्वतःच्या हव्याच्या पोटी ते स्वतः तिकडे गेले. पण तिकडे जाऊन त्यांचं काही भलं होणार नाही. न मी कुठल्या प्रकारच्या हव्याच्या पोटी गेलो नाही, आधीच तुम्हाला सांगितलं. आणि 2दा दिलं मी, याचे उपकार विसरणार नाही, तो सुद्धा मी खुलासा केलेला आहे. खैरे साहेब माझे नेते आहेत, माझे गुरुजी आहेत. निश्चितपणे त्यांना वाईट वाटलं म्हणून थोडंसं मनात वाईट वाटलं, त्या भावनेने त्यांनी असं काही बोलले असतील. परंतु त्यांची भावना चांगली असेल. भविष्यामध्ये त्यांनाही माहीत आहे मी किती हे आहे म्हणून, स्वार्थी आहे, मी काय करतो, त्यांना सगळं माझं माहिती आहे. पण नैराश्यपोटी त्यांनी ते बोलले असतील, त्याचं मला काही इतकं खैरे साहेबांचं बोललं तर काही इतकं वाईट वाटत नाही. बोलताना असं म्हटलं की वैचारिक मतभेद आहे, कोण सोडवतो? नाही, इकडं नाही, 2 पक्षामध्ये जे वैचारिक मतभेद होते त्याच्यामुळे मी तो पक्ष सोडला, असं हे नाही. म्हणजे वैचारिक आमच्यामध्ये मतभेद नाहीत. अंबादासजी माझे मित्र आहेत, खैरे साहेब माझे गुरु आहेत नेहमीच. आणि आता सोडताना असा आरोप करून जाणं किंवा मग कोणाला वाईट बोलणं किंवा मग स्वतःच्या तो माझा स्वभाव नाही आणि नसणार पण आहे. कारण तिथंच माणसाची किंमत आहे आणि मी तेच कमावलं. याच माझ्या स्वभावामुळं मी आज इतका मोठा झालो. यांनी पण मला जे काही दिलं असेल ते माझ्या स्वभावामुळे दिलं असेल. म्हणून खैरे साहेबांनी एखाद्या वेळेस ते थोडंसं दुःखी झाले असतील, नैराश्यपोटी बोलले असतील. शेवटी त्यांचा अधिकार आहे तो. पण त्यांनी याच्यानंतर माझा स्वभाव, माझी वागणूक, माझं काम याच्या बाबतीत खरं त्यांनी जर बोललं तर निश्चित सगळं समोर येईल. भविष्यात पक्षानं महापालिकेतून बोलायची संधी दिली ती घेणार का? महापौर होण्याची इच्छा आहे? नाही, प्रत्येक माणूस हा पॉलिटिकली अम्बिशियस असतो. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की मी हे व्हावं ते व्हावं, परंतु आधी काही करून दाखवावं लागेल, मग मागावं लागेल. आणि एखादा रेडीमेड कार्यकर्ता जर तिकडं जात असेल तर निश्चित त्यांनी जसं सांगितलं, एक मूल्यमापन होत असतं. कुठे गेलं तर कामाचं मूल्यमापन होत असतं आणि त्या मूल्यमापनाच्या आधारे मला योग्य ती संधी मिळतील. मग महापौर पद मिळेल का नगरसेवक पद मिळेल का अजून त्याच्यापेक्षा काही मिळेल. परंतु अंधेर है लेकिन देर है, लेकिन अंधेर नहीं है.